नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे लवकरात लवकर प्रेफरन्स हे आपल्याला लॉग इनला येणार आहे आणि प्रेफरन्स आल्यानंतर आपली खूप धावपळ होणार आहे. जे विद्यार्थी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी लागणार आहे त्यांना हाय स्कोर त्यांचं मेरिट जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, परंतु ज्यांचा स्कोर कमी आहे, जे विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूची वाट बघताय त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे एक बिंदू एक पद असल्यामुळे जे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जे विद्यार्थी आहे ते विदाऊट इंटरव्ह्यूला लागून जाणार आहे, परंतु त्यांच्या खालचे जे विद्यार्थी आहे ते विथ इंटरव्ह्यूसाठी त्यांना खूप मोठी संधी येणार आहे. म्हणून विथ इंटरव्ह्यूचं मेरिट हे नक्की कमी येईल हे आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूमध्ये खूप आपल्याला माहिती आहे की तीन ज्या शाळा आहेत त्या आपल्या लॉग इनला येणार आहेत आणि त्या तिन्ही शाळा आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवणार आहे. इंटरव्ह्यूला बोलवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात, काय विचारले जातात, ती काय प्रोसेस असते, ही सर्व प्रोसेस आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. जे विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूसाठी तयारी करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आपल्याला जॉबला लागणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरी आपला स्कोर कमी असला, विदाऊट इंटरव्ह्यूला जरी आपलं सिलेक्शन होणार नसेल, परंतु विथ इंटरव्ह्यूला नक्की आपलं सिलेक्शन होऊ शकतं, कारण फरक दोन्हीमध्ये सेमच आहे. पगार आपल्याला सेमच भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला ती जी झेडपीची जागा आहे ती न भेटता आपल्याला एखाद्या संस्थेवर आपलं सिलेक्शन होईल. पगाराची जर तुलना केली तर सेमच असतो, गव्हर्नमेंटच आपल्याला पगार देत असतं, परंतु ही जी खाजगी संस्था आपल्याला बोलवत असते विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यूसाठी. म्हणून 3 संस्था आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहेत आणि त्या तिन्ही संस्था ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपला जो इंटरव्ह्यू असेल तो परफेक्ट जर झाला, आपला डेमो जर परफेक्ट झाला आणि आपले मार्क्स सोबत जर चांगले असले विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं सिलेक्शन हे फक्त आपल्याच हातात आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूची तयारी करणारे उमेदवार त्यांनी हा व्हिडिओ कृपया स्किप करू नका. प्रत्येक मिनिट हा व्हिडिओ बघा आणि बघा आपल्याला ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होतं, आपल्याला निवड यादीमध्ये आपल्याला 3 शाळा येतात आणि ज्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं तर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात हे गोष्ट आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया. तर विथ इंटरव्ह्यूला गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विथ इंटरव्ह्यूला कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारतात. हा मला देखील मागच्या भरतीचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की सर्वात आधी गेल्यानंतर ते आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची ओळख, सेल्फ इंट्रोडक्शन आपल्याला द्यायला लावतात. तुमचं नाव काय, तुम्ही राहता कुठं, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुमचा एक जर खाजगी याच्यात अनुभव असेल टीचिंगचा तर ते सर्व इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला सर्वांना सांगावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपलं सेल्फ इंट्रोडक्शन हे आपल्याला व्यवस्थित त्यांच्यापुढं रिप्रेझेंट करता आलं पाहिजे, त्याच्यावर त्यांना इम्प्रेस करता आलं पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही तुमचं जे सेल्फ इंट्रोडक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याची चांगली प्रॅक्टिस करा, ते बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण भरपूर संस्था ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे इंग्लिश ज्यांचं चांगलं आहे त्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांच्याकडे सेमीचे देखील क्लासेस असतात. तसं मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सेमीचे लगेच भेटणार नाही, परंतु तरी इंटरनल ते कोणत्याही टीचरला कुठेही शिकवायला लावू शकतात. ते संस्थेचा तो प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जे इंट्रोडक्शन आहे तुमचं ते व्यवस्थित त्या संस्थेचे जे संस्था चालक असेल किंवा त्यांचे जे बॉडी असेल ते तुम्हाला विचारू शकते. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची ओळख त्यांना तुम्हाला सांगता आली पाहिजे. तुमचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन सगळं तुमचा अनुभव, तुम्ही काय डिग्री घेतली ते सर्व त्यांच्या पुढे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुमचं नाव, तुमचं गाव, सर्व काही. म्हणून ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. स्वतःची ओळख आणि सेल्फ इंट्रोडक्शन सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर ते तुम्हाला प्रश्न विचारणार की शिक्षक तुम्हाला का व्हायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न ते 100% तुम्हाला विचारतील की तुम्हाला शिक्षक का व्हायचं आहे. मग तुम्हाला शिक्षक का व्हायचं आहे हे देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला कशासाठी शिक्षक व्हायचं आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा. शिक्षक का व्हायचं आहे हा नक्की त्याचा सर्च करा. तुम्हाला शिक्षक का व्हायचं आहे, प्रत्येकाला शिक्षक का व्हायचं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, ते मी तुम्हाला सांगणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ते विचारता की क्लासरूम मॅनेजमेंट, तुम्ही क्लासरूम कसा मॅनेज कराल. एखादी जर तुम्हाला क्लास जर असा भेटला तर तो क्लासरूम तुम्ही कसा मॅनेज कराल हे देखील स्किल असतं. एका टीचरचं क्लासरूम मॅनेजमेंट देखील स्किल असतं. एखादा टीचर खूप हुशार असला परंतु त्याच्याकडे क्लासरूम मॅनेजमेंट नसेल तर तो क्लास त्याचा फ्लॉप जातो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून क्लासरूम तुम्ही कसं मॅनेज कराल तो देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. एखादी सिच्युएशन तुमच्यासमोर ठेवली जाते आणि सांगितलं जातं की अशी सिच्युएशन तुमच्यासमोर आहे, म्हणून तुम्ही तो क्लासरूम कसा मॅनेज करणार, असे प्रश्न देखील या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. त्यामुळे ध्यानात ठेवा की अशा प्रश्नाची तयारी ही तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो करायची आहे. सर्वात महत्त्वाचं NAP जे 2020 आहे त्याला पकडून हे प्रश्न विचारले जातील, म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याचा देखील अभ्यास करा.
त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी. तुम्ही तुमच्या जी तुमची टीचिंग मेथड आहे त्याच्यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा कसा वापर कराल, कशा टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकतात हे देखील तुम्हाला विचारलं जातं. त्याचीसुद्धा तयारी तुम्हाला करायची आहे. तुम्ही तुमच्या टीचिंगमध्ये टेक्नॉलॉजीचा कसा यूज करणार, स्मार्ट टी व्ही असेल किंवा PPT असेल ते दाखवणं असेल किंवा भरपूर अशा ज्या गोष्टी आहे टेक्नॉलॉजीचा यूज तुम्ही तुमच्या टीचिंगमध्ये कसा करू शकाल त्याबद्दल देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला त्याचा यूज देखील करता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुमच्याकडे 1 महिना आहे. या सर्व गोष्टी जर त्याला येत नसेल त्याने शिकून घ्या, कारण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा टीचिंग जे डेमो घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे काही 15-20 मिनटं किंवा 25 मिनटाचा तुमचा डेमो घेतला जातो विद्यार्थी मित्रांनो, तो डेमो अतिशय पॉवरफुल असला पाहिजे. त्या डेमोमध्येच तो संस्थाचालक तुमच्यावर खुश झाला पाहिजे आणि त्याने मनात बोललं पाहिजे की मला हाच शिक्षक माझ्या संस्थेसाठी पाहिजे. अशी क्वालिटी तुमच्या डेमोमध्ये तुम्ही दाखवली पाहिजे. डेमो कसा द्यायचा त्याबद्दलचा व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तुमचा डेमो हा परफेक्ट असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोललं पाहिजे. बोर्डचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. वेगवेगळ्या चॉकचा वापर केला पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या क्लासरूममध्ये पूर्ण फिरून विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन याच्या नोटबुक तुम्ही चेक केले पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजे. विद्यार्थ्यांचे प्रश्न घेतले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ह्या क्लासरूम जो डेमो असतो त्या डेमोमध्ये येत असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुमचा डेमो जर परफेक्ट झाला तर तो संस्थाचालक 100% तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा, कारण त्यांना आता क्वालिटी घेणं महत्त्वाचे आहे. कारण 3च जे उमेदवार आहे ते त्यांच्याकडे इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे आणि तिन्हीमध्ये त्यांना एका जणाला सिलेक्ट करायचं आहे. मग तो त्या तिन्हीमधला एक जण तुम्ही असायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तुमचा डेमो हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमचा लेसन प्लॅन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तिथं गेल्यानंतर एक बुक दिलं जातं. जसं 9वी-10वीला जर तुमचं सिलेक्शन झालं तर 9वीचा वर डेमो होऊ शकतो किंवा 10वीवर डेमो होऊ शकतो. त्यांचं ते बुक एका विद्यार्थ्याचं तुम्हाला देतात आणि बुकमधून एखादा चॅप्टर तुम्हाला शिकवायला लावतात. परंतु चॅप्टर शिकवण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे तो चॅप्टरचा लेसन प्लॅन, जे आपण त्याला मराठीमधून पाठटाचन म्हणतो. ते पाठटाचन तुमचं मजबूत असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ते पाठटाचन तुमचं जर या ब्लूम टेक्सॉनॉमीनुसार जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात चांगलं आहे. म्हणजे त्या पायऱ्या असतात, त्या पायऱ्यानुसार विद्यार्थ्यांना प्रस्तावना असेल किंवा त्या प्रत्येकाच्या गोष्टी त्याच्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत की पाठटाचन म्हणजे कसं काढायचं, लेसन प्लॅन कसा काढायचा त्याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा डेमो जर चांगला झाला त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन तुम्हाला विचारतील. तुम्हाला शिक्षक का व्हायचं विचारतील. तुमच्याकडे काय काय नॉलेज आहे ते विचारतील. काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन तुम्हाला विचारतील. काही हिस्ट्रीचे पास्टचे क्वेश्चन विचारतील. हे सर्व प्रश्न विचारल्यानंतर तुमचा डेमो होतो आणि तो डेमो तुमचा परफेक्ट झालाच पाहिजे. डेमो जर परफेक्ट तुम्हाला करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याची प्रॅक्टिस करा. 99% ते तुम्हाला म्हणतं की तुम्हाला जो चॅप्टर घ्यायचा तो घ्या, परंतु एखादी संस्था त्यांना जो वाटेल तो चॅप्टर तुम्हाला घ्यायला देऊ शकते. परंतु ॲज अ टीचर आपल्याला काही पण दिलं तरी आपल्याला आलं पाहिजे हे आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीचिंग डेमो आहे. त्या डेमोमध्येच तुम्ही जर विद्यार्थ्यांना प्रभावित जर करू शकला तर 100% संस्थाचालक देखील तुम्हाला प्रभावित होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो चांगली तयारी करा. मॅक्झिमम जे आपल्या उमेदवार आहे, जे अभियोग्यताधारक आहे ते कुठं ना कुठं टीचिंग जॉबमध्ये आहे किंवा काही जे नवीन आहे, फ्रेशर आहे, ते सुद्धा BEd करून पास झाले आहे. म्हणून सर्वांना डेमो कसा द्यायचा याबद्दल सर्वांना नॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला जर डेमो कसा द्यायचा याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की मला कळवा. ब्लूम टेक्सॉनॉमीनुसार तुम्ही लेसन प्लॅन बनवा. तो कसा बनवायचा त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो टीचिंग इंटरव्ह्यूच्यासाठी खूप जास्त चान्स आहे. 1.1 पदमुळे इंटरव्ह्यूसाठी जे उमेदवार लागणार आहे त्यांचं मेरिट देखील कमी लागणार आहे आणि लवकरात लवकर तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो वेळ खूप कमी आहे. प्रत्येक पाऊल जे उचलायचे आपल्याला सावधगिरीने उचलायचं आहे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा. कसा इंटरव्ह्यू तुम्हाला फेस करायचा आहे त्याचा अभ्यास करा आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या शाळेत जाणार असं मला वाटतं. त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. असेच प्रेफरन्सचे व्हिडिओ आणि डेमोचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच बनवणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.